तन्वीने प्रतिमाला रक्त देण्यास का केला उशीर? तर दुसरीकडे अर्जुनला कळालं प्रतिमाची खरी मुलगी तन्वी नाही तर सायली आहे. हे कसं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रतिमाची तब्येत बरी नसल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असतं. सगळेजण प्रतिमाच्या बाजूने उभे असतात. त्यावेळी अर्जुन डॉक्टरांना विचारतो की नक्की काय झाले प्रतिमा आत्याला. तेव्हा डॉक्टर म्हणतात मी पेशंटचे ब्लड सॅम्पल घेतले आहेत. त्याची रिपोर्ट आला की तुम्हाला कळवतो. तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. तेवढ्यात एक नर्स पेशंटचा ब्लड रिपोर्ट घेऊन येते आणि डॉक्टरांना देते. त्यावेळी डॉक्टर म्हणतात पेशंटला CGR ॲनिमिया आहे. हे ऐकल्यानंतर अश्विन ती रिपोर्ट डॉक्टरांकडनं घेतो. त्यानंतर तो रविराजला म्हणतो काका प्रतिमा आत्याची कंडिशन खूप नाजूक आहे. अर्जुन म्हणतो तू असं का म्हणतोय? त्या बऱ्या तर होतील ना? अश्विन म्हणतो हो पण त्यांची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे. मला तर वाटतंय त्यांना रक्त द्यावं लागेल. असलेले डॉक्टर म्हणतात आपल्याकडे वेळ खूप नाहीये. आपल्याला ताबडतोब रक्त द्यायला हवं. रविराज म्हणतो मग तुम्ही वाट कोणाची बघताय? त्यावेळी डॉक्टर म्हणतात पेशंटचा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे जो आपल्या हॉस्पिटलमध्ये पण उपलब्ध नाहीये. अश्विन म्हणतो काका हा ब्लड ग्रुप खूप कमी लोकांकडे असतो पण त्याचा डोनर मिळणं खूप कठीण आहे. तरी पण आम्ही करू मॅनेज. रविराज म्हणतो अरे मॅनेज करायची काय गरज आहे? तन्वी आहे ना देईल रक्त तिच्या आईला. त्यावेळी अश्विन म्हणू लागतो काय ना काका प्रत्येक आईचं आणि मुलीचं रक्त सेमच असेल असं नाहीये. त्यावेळी रविराज म्हणतो मी कुठलाही अंदाज लावत नाहीये. मला खात्री आहे तन्वीचं आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुप सेमच आहे. म्हणजे आम्ही लहान असताना तिचं ब्लड टेस्ट केलं होतं तेव्हाच कळालं आम्हाला तिचं आणि प्रतिमेचं ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे. अश्विन म्हणतो प्रतिमा त्याला ब्लड ग्रुप मिळाले ना मग अर्धे प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह होतात. तेव्हा अश्विन प्रियाला फोन लावतो. प्रिया फोन उचलते आणि फोन स्पीकरवर ठेवते. तेव्हा घरातले सगळे लोक एकत्र जमलेले असतात. अश्विन म्हणतो हे बघ तन्वी जशी आहे तशी हॉस्पिटलमध्ये ये. प्रिया म्हणू लागते हो अश्विन पण माझी आई बरी तर आहे ना? अश्विन म्हणतो प्रतिमा त्याला ताबडतोब रक्त द्यायचं गरज आहे. तिचा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे जो खूप रेअर आहे पण थँकफुली तुझा पण ब्लड ग्रुप तोच आहे. त्यामुळे तू हॉस्पिटलमध्ये ये आणि प्रतिमा आत्याला रक्त दे. तिकडून प्रिया म्हणते मी. अश्विन म्हणतो अगं तू रक्त देणार नाहीस तर दुसरं कोण देईल? इकडून प्रिया म्हणते हो हो आमचं ब्लड ग्रुप तर सेमच असणार ना. शेवटी ती माझी आई आहे आणि मी तिची मुलगी. अश्विन म्हणतो अगं असं काही नसतं. तुझ्या बाबतीत तू लहान असताना रविराज काकांनी तुमचं ब्लड टेस्ट केलं होतं. आता तू पटकन इथे ये आणि ब्लड डोनेट कर. त्यावेळी तन्वी म्हणते हो हो मी येते असं म्हणून ती फोन ठेवते. इकडे तन्वी विचार करते की मी तिथे जाऊ कशी? रक्त द्यायच्या आधीच सगळ्यांना कळेल की प्रतिमाशी माझं रक्त मॅच होणार नाही. प्रतापराव म्हणतात अगं तन्वी थांबलीस का? जा ना. अशा वेळी प्रत्येक सेकंद ना सेकंद महत्वाचा असतो. कळत नाही का तुला? ती पागल तन्वी तिथं उभा राहून त्यांचं बोलणं ऐकत असते. त्यावेळी पूर्णाजी ओरडून म्हणते तन्वी जा इथून. तेव्हा कुठे तन्वी निघते. इकडे हॉस्पिटलमध्ये अश्विन सगळ्यांना सांगत असतो की तन्वी नक्की येईल. पण त्यावेळी सायली म्हणते जोपर्यंत प्रिया समोर दिसत नाही तोपर्यंत आपण काही ना काही शोधाशोध करू. अर्जुन म्हणतो हो नक्की पण आता 10 मिनिटे येते का नाही याची वाट बघू. इकडे कल्पनाला प्रतिमाची तब्येत कशी आहे हे विचारायचं असतं. त्यामुळे ती सायलीला फोन करते आणि म्हणते सायली आता प्रतिमाची तब्येत कशी आहे ग? सायली म्हणते यांना रक्त मिळाल्याशिवाय बरं नाही वाटणार पण तुम्ही काही काळजी करू नका. त्यावेळी प्रतिमा म्हणते अजून रक्ताची व्यवस्था झालेली नाही? अगं तिथं तन्वी आली असेल तिने रक्त दिलं नाही का? सायली म्हणते अहो आई अजून ती इथे पोहोचलेली नाहीये. प्रतिमा म्हणते अगं हे कसं शक्य आहे? ती मागाशीच निघाली होती. तेव्हा सायली म्हणते हो ठीक आहे जाऊ दे आई तुम्ही काळजी नका करू आम्ही बघतो काय करायचं ते. त्यावेळी अश्विन तन्वीला फोन लावतो पण तन्वी फोनच उचलत नसते. इकडे तन्वी अजून गाडीमध्येच बसलेली असते कारण तिला आलं असतं टेन्शन की माझं रक्त O निगेटिव्ह नाहीये. आता हे कसं लपवू तेच तिला कळत नसतं. काही वेळानंतर ती हॉस्पिटलमध्ये जायला निघते. इकडे हॉस्पिटलमध्ये प्रतिमाची कंडिशन अजून बिघडत चाललेली असते. त्यावेळी अर्जुनला आठवतं की प्रतिमा आत्या परत आल्या होत्या तेव्हा त्या कुसुमताईला भेटल्या होत्या. तेव्हा कुसुमताई मागं म्हटल्या होत्या सायली ऍडमिट होती ना तेव्हा ज्या बाईने रक्त दिलं होतं ना ती प्रतिमा आत्याच होती. तेव्हा रविराज म्हणतो म्हणजे प्रतिमाचं आणि सायलीचं ब्लड ग्रुप मॅच होत आहे. त्यावेळी सायली म्हणते हो हे आपल्याला आधीच का नाही आठवलं? खरं तर मी प्रतिमा आत्याला रक्त देऊ शकते. जिथे 15 मिनिटात पोहोचायचं होतं तिथे तन्वी 2 तासानंतर हॉस्पिटलमध्ये पोहोचते. दुसरीकडे सायलीने प्रतिमा आत्याला रक्त दिलेलं असतं. जेव्हा अर्जुनला फोन येतो कल्पनाचा की तन्वी पोहोचली का नाही विचारायला तेव्हा अर्जुन म्हणतो तू काही टेन्शन घेऊ नको सायलीने प्रतिमा आत्याला रक्त दिलंय. हे बोलणं तन्वी हळूच ऐकत असते. आता तिला माहिती झालेलं असतं की प्रतिमा आत्याला रक्त देऊन झालंय. इकडे तन्वी म्हणते बरं झालं मी वेळ काढला आता कोणालाही कळणार नाही की मी तन्वी नाहीये. इकडे प्रिया अश्विन जवळ पळत पळत येते आणि म्हणते अश्विन लवकर चल मला माझ्या आईला रक्त द्यायचंय. तू थांबलायस का? चल ना. बसलेले अर्जुन आणि सायलीला कळलेलं असतं की तन्वी हे खोटं नाटक करत आहे. ते सरळ सरळ तिच्या चेहऱ्यावर दिसत असतं. दुसरीकडे सायली आणि अर्जुन घरी पोहोचलेले असतात. तेव्हा अर्जुनला डाऊट आलेला असतो की ह्या तन्वीने प्रतिमाला रक्त का दिलं नाही. त्यानंतर तन्वीचा ब्लड ग्रुप कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी अर्जुनने ब्लड डोनेशन कॅम्पला घरी बोलून प्रियाचं सत्य उघड केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो पुढे काय होईल हे लवकरात लवकर जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी फुल रिव्ह्यू या चॅनलवर टाकत राहील.